आज आपण त्रिकोण या आकृतीचा परिचय करणार आहोत. इथे ए बी सी हा एक त्रिकोण आहे ना. त्याची बी सी ही बाजू वाढवल्यामुळे तो सी ई किरणात आहे बघा पुढे, तो त्याचा बाह्यकोन आहे, ते राहू दे. पण ए बी सी हा त्रिकोण आहे आणि ए सी ई हा त्याचा बाह्यकोन आहे बरं का. हे त्रिकोणाचे दोन गुणधर्म अगदी महत्त्वाचे समजून घ्या. कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असू दे, त्याच्या तिन्ही कोणांची बेरीज बघी 180 असते आणि त्याचा तो बाह्यकोन असतो का नाही, ते बाह्यकोनासंबंधित आहे आणखी एक गुणधर्म आहे, तो आपण नंतर बघू. पण हा त्रिकोणाचा गुणधर्म आहे की तिन्ही कोणांची बेरीज ही 180 असते. इन द केस ऑफ ट्रायंगल, सम ऑफ द थ्री इंटिरियर अँगल्स इज ऑलवेज इक्वल टू 180. इफ बी सी इज एक्सटेंडेड अप टू ई, देन ए सी ई विल बी द एक्सटिरियर अँगल. आता हा जो ए सी ई हा बाह्यकोन आहे का नाही, त्याच्याशी लागून असलेला ए सी बी हा आंतरकोन आहे. त्याला म्हणतात संलग्न आंतरकोन. संलग्न कोन म्हणजे आपण शिकलो आहे. पण ए आणि बी हे असंलग्न आंतरकोन आहेत. मग बाह्यकोनाचा असा गुणधर्म आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे असंलग्न आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते, किंवा त्याला दूरस्थ आंतरकोन म्हणतात. म्हणजे त्या ए सी ईपासून दूर असते दूरस्थ आंतरकोन किंवा असंलग्न आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू सम ऑफ द टू रिमोट इंटिरियर अँगल्स. therefore मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल टू मेजर अँगल ए सी ई. कोण ए अधिक कोण बी म्हणजे कोण ए सी ई असतो. हो झालं. आता त्रिकोणाचे प्रकार आहेत बरं का. बाजूवरून आहेत 3, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. तसे कोणावरून पण 3 आहेत. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण, असे 3 प्रकार आहेत बघा. समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्याच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात. हा बघा, समान लांबीच्या आहेत तिन्ही भुजा, त्याच्यावर खुणा केलेल्या आहेत ना. समद्विभुज त्रिकोण म्हणजे याच्यात 2 भुजा समान लांबीच्या आहेत बघा. इथे दिसतं ना, 2 भुजा समान लांबीच्या आहेत. आणि तिसरा आहे तो विषमभुज. याचा अर्थ कोणत्याही 2 भुजा समान लांबीच्या नाही आहेत, असा विषमभुज. म्हणजे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण असे बाजूवरून 3 प्रकार झाले बरं का. आता कोणावरून 3 प्रकार. एक आहे तो लघुकोन त्रिकोण, त्याला म्हणायचं. तिन्ही कोण लघुकोन आहेत बघा, कळलं. एक आहे तो काटकोन त्रिकोण, ज्याचा 1 कोण काटकोन आहे आणि 2 कोण लघुकोन आहेत. आणि तिसरा विशाल कोन त्रिकोण, 1 कोण विशाल आणि 2 कोण लघुकोन आहे, असं बरं का. म्हणून कोणावरनं 3, बाजूवरनं 3 झाले. आता हा खालचा त्रिकोण गमतीदार बघा. हा आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण. म्हणजे तो काटकोन त्रिकोण पण आहे आणि समद्विभुज पण आहे. ते असे त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. आता त्रिकोणात आणखी एक गंमत आहे. याच्या ज्या 2 बाजू असतात का नाही, या 2 बाजू जर समान लांबीच्या असल्या तर त्यांच्या समोरचे कोण पण समान मापाचे असतात बरं का. 2 बाजू समान, कोण समान. 2 कोण समान तर त्यांच्या समोरच्या बाजू समान. आता समजा 2 बाजू समान नसल्या तर त्यांच्या समोरचं कोण काही समान नसणार, हे बरोबर आहे. मग गुणधर्म काय आहे, गुणधर्म असा आहे, मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी असते आणि लहान कोणासमोरची बाजू लहान असते, असा साधा गुणधर्म आहे. झालं. काटकोन त्रिकोणात 1 कोण काटकोन आणि 2 कोण लघुकोन आहेत बरं का. आता आपण तर त्रिकोणाच्या गुणधर्माकडे मुख्य मगाशी सांगितलेल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती, 180. त्यातला 1 जर 90 झाला तर राहिलेल्या 2 लघुकोनांची बेरीज 90च होणार, कारण 90 90 180 ना. मग ज्यांची बेरीज 90 असते त्यांना आपण कोटिकोन असं म्हणलं होतं. आणि म्हणून काटकोन त्रिकोणाचा आणखी एक गुणधर्म झाला समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा, की समद्विभुज काटकोन नुसता काटकोन त्रिकोण असेल तर 2 लघुकोनांच्या मापांची बेरीज 90 असते, म्हणजेच ते परस्परांचे कोटिकोन असतात. द केस ऑफ राईट अँगल, सम ऑफ 2 ॲक्यूट अँगल्स इज ऑलवेज 90. आलं लक्षामध्ये. आता इथे जो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे ना, याचा मात्र प्रत्येक लघुकोन हा 45 मापाचा असतो. therefore these are the types of triangle with reference to side: equilateral triangle, isosceles triangle and scalene triangle. In the case of equilateral triangle, all the 3 sides are congruent. Isosceles triangle, any 2 sides are congruent. Scalene triangle, all the 3 sides are of different length.
Acute angle triangle, all the three angles are acute. Right angle triangle, one angle right angle, other two acute angles. And obtuse angle triangle, one obtuse angle and two acute angles. In equilateral triangle, all the three sides are congruent. In isosceles triangle, two sides are congruent. Scalene, three sides are of different length. Acute angle triangle, all the three angles are acute. Right angle triangle, one angle right angle, other two acute angles. And obtuse angle triangle, one angle obtuse angle, other two. Now consider sum of the three interior angles of a triangle equal to 180. We know that. Therefore, in the case of right angle triangle, one angle is right angle and other two are acute angles, and the sum is 180. Therefore, sum of the acute angles must be 90. Therefore, in the case of right angle triangle, acute angles are complementary. Now look at this triangle. It is isosceles right angle triangle. Therefore, sum of the acute angles is 90, no doubt. But both angles are congruent. Therefore, in isosceles right angle triangle, each angle is of measure 45. These are the general properties of triangle, and we had discussed these.